लवकरच म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं आहे. सो तर त्याची आमची तयारी खूप जोरात चालू आहे. म्हणजे असं की कपड्याची वगैरे तयारी चालू आहे. मग मला इथं जायचं होतं शेतामध्ये. मग माझ्या भावाने कुकीच्या तोंडामध्ये पेन दिला आणि मग मस्त मी निघाली घास आणायला. आणि शेळ्या माझ्याकडे अशा बघत होत्या की विचारच करू नका. मस्त आहे की मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंजण गेलो शेतामध्ये. तुम्ही पाहू शकता मस्त आमचा असा हिरवागार घास. आणि तुम्हाला थोडीशी बाजरी पण दाखवते. ही बाजरी तुम्ही पाहू शकता मध्ये सगळी जळाली ती, पण देवाच्या कृपेने वापस खूप छान झालेली आहे. त्याच्यानंतर मी मस्त असा घास कापून घेतला शेळ्यांसाठी. आणि मी असे 3-4 ड्रेस मागवले आहे, जे की तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकतात. एवढी सुंदर ड्रेस आहे. जर तुम्हाला लागत असेल ना तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकतात. आणि हे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तर इथं मस्त आम्ही कारल्याचा आणि हे वेल लावला होता काकडीचा. आणि तर माझा भाऊ बांबू वगैरे रवत होता, म्हणजे हे लाकडं. आणि त्याच्यानंतर पुढं तुम्ही पाहू शकतात मला जेवढं गवत भेटलं मी तेवढं घेतलं. आणि मग मस्त घरी आले, अंघोळ वगैरे केली. आणि अंघोळ वगैरे केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मी मिशोवरून हे मेकअपचं किट मागवलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान आलेलं आहे, जे की तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी मागवलेला आहे हा व्हाईट कलरचा ड्रेस, जो की मी बड्डेला घालणार होते. बट मी हा बड्डेला नाही घालणार. मी बड्डेसाठी दुसरा मागवलेला आहे. आणि हा आहे हळदीसाठी मागवलेला ड्रेस. हा एवढा सुंदर आहे, घातल्यानंतर खरंच इतकं छान वाटतं. हा डबल एक्सेल आहे आणि ह्या डबल एक्सेलमध्ये एवढं कम्फर्टेबल वाटतं, तुम्ही पाहू शकता. आणि पुढं म्हणजे हा मी घेतलेला आहे खास लग्नासाठी, जो की मला एवढा आवडला. आणि खरंच यार हा ड्रेस एवढा सुंदर आहे, घातल्यानंतर एकदम असं छान वाटतं की विचारच करू नका. सो तर व्लॉग आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा तुम्हाला माझ्या मम्मीचं हे जे ब्लाऊज आहे ते मी स्वतःने स्टिच केलेलं आहे. आणि ही जी लेस आहे तर ती सुद्धा मी मिशोवरून मागवली आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.